नमस्कार मेष राशीच्या प्रिय जातकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी राशी भविष्य या चॅनलवरती. मेष राशी, आजची भविष्यवाणी साधी नाही, कारण श्रावण महिन्यातील या सोमवारी महादेव तुमचे कोणत्या गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत हे पाहणे तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे ठरणार आहे. मेष राशी, काही वेळा आयुष्यात सर्व काही पूर्वीसारखं चालूच असतं, पण मन मात्र सांगत असतं की काहीतरी बदलत आहे. मेष राशीच्या अनेक लोकांना सध्या असाच काही अनुभव येत असेल. एक रहस्य आहे, एक संकेत आहे आणि एक असा प्रश्न आहे ज्याचं उत्तर अजून समोर आलेलं नाही. श्रावणातील एका सोमवारी महादेव तुमच्या आयुष्यातील अशा गोष्टीकडे लक्ष वेधत आहेत जिच्याकडे तुम्ही कदाचित अनेक दिवस दुर्लक्ष केलं होतं. पण ती गोष्ट नेमकी कोणती आणि ती पुढील काळात इतकी महत्त्वाची का ठरणार आहे याचे उत्तर आपण लगेच पाहणार आहोत. शेवटी मिळणारा संदेश सर्वांसाठी खूप खास असणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तसेच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे पुढील येणारा व्हिडिओ सर्वप्रथम तुमच्यापर्यंत पोहोचेल. जर तुम्हाला वाटत असेल की आयुष्यातील काही घटना योगायोग नसतो तर दैवी संकेत असतो, तर कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि पुढे ऐका, कारण पहिला संकेत तुमच्या अपेक्षेपेक्षा वेगळा असू शकतो. पहिली घटना, थांबलेली गोष्ट. मेष राशीच्या अनेक लोकांच्या आयुष्यात एखादी गोष्ट अपेक्षेपेक्षा जास्त काळ थांबलेली असू शकते. काहींसाठी ते काम असेल, काहींसाठी पैसा असेल, काहींसाठी एखादं उत्तर तुम्ही प्रयत्न करत आहात पण परिणाम मिळत नाही, त्यामुळे मनात निराशा निर्माण होते. पण थांबा, इथेच अनेक लोक चूक करतात, कारण प्रत्येक थांबलेली गोष्ट ही अपयश नसते. काही वेळा ती योग्य वेळेची वाट पाहत असते. महादेवांचा पहिला संकेत हाच आहे की सध्या दिसणारा विलंब तुमच्या विरोधात नसून तुमच्या तयारीसाठी असू शकतो. पण त्यामागे अजून एक मोठं कारण आहे आणि ते समजल्याशिवाय पुढचा संकेत पूर्ण समजणार नाही. दुसरी घटना, एका व्यक्तीची महत्त्वपूर्ण भूमिका. मेष राशी, तुमच्या आयुष्यात एखादी व्यक्ती आहे का जी पूर्वीसारखी वागत नाही, पूर्वीसारखं बोलत नाही, तिच्या वागण्यात काहीतरी बदल जाणवत आहे. तुम्ही कदाचित त्याचा अर्थ चुकीचा लावत आहात, कारण प्रत्येक शांतता अंतर निर्माण करत नाही. काही शांतता निरीक्षण करत असते आणि काही शांततेमुळे नाती अधिक जवळ येत असतात. या आठवड्यात त्या व्यक्तीकडून एखादी गोष्ट, कृती, छोटं वाक्य किंवा अचानक आलेला संपर्क तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरू शकतो. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील मुख्य संकेत नाही, ती फक्त त्या संकेतापर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. महादेव तुम्हाला नेमका कोणता संदेश देऊ इच्छितात हे व्हिडिओमध्ये तुम्हाला मी पुढे सांगणार आहे, त्यामुळे पुढील भाग सर्वात महत्त्वाचा आहे. लक्ष देऊन नीट ऐका. व्हिडिओमध्ये स्किप करू नका, कारण अर्धवट ज्ञान हे अज्ञानापेक्षाही भयंकर असते. तिसरी घटना ही मनातील जुनी चिंता याबद्दल असेल. गेल्या काही महिन्यापासून तुमच्या मनात एक प्रश्न सतत फिरत असेल. कदाचित तुम्ही तो कोणाला सांगितला नाही. काही वेळा रात्री झोपताना तो प्रश्न पुन्हा समोर येत असेल. मी योग्य दिशेने चाललो आहे का? माझं वाट पाहणं योग्य आहे का? पण थांबा, महादेवाचा तिसरा संकेत इथेच दडलेला आहे. उत्तर मिळण्याआधी प्रश्न बदलतो आणि मेष राशीच्या लोकांसाठी या सोमवारी प्रश्न बदलण्याची वेळ येऊ शकते. यामागचं कारण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मध्ये स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशी, तुमच्या नातेसंबंधामध्ये सध्या काही गोष्टी स्पष्ट होताना दिसू शकतात. एखाद्या व्यक्तीबद्दल तुम्ही मनात तयार केलेले चित्र बदलू शकते. काहींचा जुन्या गैरसमजावर बोलण्याची संधी मिळेल, काहींना स्वतःची चूक जाणवेल, तर काहींना एखाद्या व्यक्तीची खरी किंमत समजेल. पण इथे सावध राहा, भावनेच्या भरात निर्णय घेऊ नका, कारण अजून एक महत्त्वाचा भाग बाकी आहे. कधीकधी व्यक्ती बदलत नाही, आपली दृष्टी बदलते आणि हा आठवडा याची जाणीव करून देऊ शकतो. हा संकेत तुम्हाला लागू पडतो का? कमेंटमध्ये नक्की सांगा. मेष राशीच्या प्रिय जातकांनो, आर्थिक बाबतीत हा आठवडा फक्त पैशाबद्दल नाही, हा आठवडा पैशाकडे पाहण्याच्या दृष्टिकोनाबद्दल आहे. काही लोकांना थांबलेली रक्कम, एखादा व्यवहार किंवा जुनी चर्चा पुन्हा सुरू होताना दिसू शकते, तर काहींसाठी अडकलेला पैसा थेट हातात येण्याचा काळ असू शकतो. पण महादेवाचा संकेत पैसा मिळवण्याबद्दल नाही, तो पैसा बाबतच्या निर्णयाबद्दल आहे. कारण काही वेळा समस्या पैशाची नसते तर घाईची असते. आणि आता मी जे सांगणार आहे त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका, कारण संपूर्ण व्हिडिओतील सर्वात महत्त्वाचा आणि शक्तिशाली भाग आता मी तुम्हाला सांगणार आहे. मेष राशीच्या जातकांनो, हा भाग शेवटपर्यंत पाहणाऱ्यांसाठी आहे. श्रावणी सोमवार म्हणजे फक्त पूजा नाही, तो आत्मपरीक्षणाचा दिवस आहे.
अनेक मेष राशीच्या लोकांना सध्या असं वाटत असेल की आयुष्यात काहीतरी बदलायला हवं, पण नेमकं काय? नोकरी, पैसा, व्यवसाय, नातेसंबंध की विचारसरणी? महादेवांचा खरा संकेत बाहेर नाही, तो तुमच्या आत सुरू झाला आहे. तुम्ही ज्या गोष्टीला अडथळा समजत आहात तीच गोष्ट तुमच्या पुढच्या टप्प्याची तयारी असू शकते. हे वाक्य लक्षात ठेवा, कारण शेवटी मी सांगणार असलेली गोष्ट अनेक मेष राशींच्या डोळ्यात उघडू शकते. मेष राशीच्या जातकांनो, जरा थांबा. आता मी जे सांगणार आहे ते अनेक मेष राशीच्या लोकांना लागू पडू शकते. या आठवड्यात एखादी अशी छोटी घटना घडू शकते जी सुरुवातीला सामान्य वाटेल. एखादा फोन, एखादा उशीर आलेला संदेश, एखादी अचानक बदललेली योजना किंवा एखाद्या व्यक्तीचे अनपेक्षित वागणे. अनेक लोक याकडे दुर्लक्ष करतील, पण महादेवाचा संकेत अनेकदा मोठ्या घटनांमधून नाही तर अशा छोट्या प्रसंगामधून मिळतो. इथे तुमच्या विश्वासाची परीक्षा घेतली जाऊ शकते. तुम्ही घाईघाईने निष्कर्ष काढता की शांतपणे परिस्थिती समजून घेता, यावर पुढील दिशा अवलंबून असू शकते. आणि यामागे एक आणखी महत्त्वाची कारण आहे, ते मी तुम्हालाच सांगणार आहे. नोकरीच्या बाबतीत महादेवांचा संकेत असू शकतो. मेष राशीच्या जातकांनो, नोकरीमध्ये काही गोष्टी अपेक्षेपेक्षा हळू चालत असतील. मुलाखत, प्रमोशन, नवीन प्रोजेक्ट किंवा व्यवसायातील वाढ यामुळे मनात अस्वस्थता येऊ शकते. पण महादेवाचा संकेत लक्षात घ्या. उशीर म्हणजे नकार नाही. अनेक वेळा योग्य वेळ तयार होत असते. महादेवांचा संकेत असा आहे की सध्या परिणामापेक्षा तयारी महत्त्वाची आहे. कारण संधी येण्याआधी पात्रता तयार होते आणि इथेच लोक हार मानतात. पण तुम्ही हार मानू नका, कारण पुढील संकेत करिअरपेक्षाही महत्त्वाचा आहे. कुटुंबाच्या बाबतीत महादेवाचा संकेत असा असू शकतो. कुटुंबात एखादी व्यक्ती अशी असेल जी तिच्या मनातील गोष्टी व्यक्त करत नाही. ती रागवलेली वाटते पण प्रत्यक्षात चिंतेत असू शकते. ती दूर गेलेली असते पण प्रत्यक्षात थकलेली असू शकते. या आठवड्यात संवादाचा एक छोटासा प्रयत्न फार मोठा फरक निर्माण करू शकतो. हा भाग कदाचित तुमच्यासाठीच असेल, कारण अनेक वेळा समस्या शब्दामध्ये नसते तर न बोललेल्या भावनांमध्ये असते. आता आपण या आध्यात्मक संकेताकडे आलो आहोत जो महादेव तुम्हाला देत आहेत. मेष राशी, आता आपण ज्या मुख्य प्रश्न जवळ आलो आहोत. महादेव कोणत्या गोष्टीकडे लक्ष वेधूत आहेत? तर तुमच्या मनातील दुर्लक्षित सत्याकडे. तुम्ही सतत बाहेर उत्तर शोधत असाल, पण उत्तराचा पहिला धागा तुमच्याच मनात आहे. श्रद्धा आणि भीती याच्यामध्ये निवड करण्याची वेळ आली आहे. भीती निर्णय धूसर करते, श्रद्धा दिशा स्पष्ट करते आणि हा सोमवारी मिळणारा सर्वात मोठा संकेत आहे. महादेव मेष राशीच्या जातकांना नेहमी एक गोष्ट शिकवतात, श्रद्धा ठेवा पण प्रयत्न सोडू नका. जर गेल्या काही दिवसापासून तुम्हाला असे वाटत असेल की तुमची मेहनत कुणालाच दिसत नाही, तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळत नाही किंवा तुमची वाट खूप लांब झाली आहे, तर हा संदेश लक्षात ठेवा. कदाचित हा व्हिडिओ योगायोगाने तुमच्या समोर आलेला नाही. महादेव तुम्हाला घाबरवण्यासाठी संकेत देत नाहीत, ते तुम्हाला जागे करण्यासाठी आणि सावध करण्यासाठी कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये संकेत देत आहेत. महादेवांच्या कोणत्याही संकेताकडे दुर्लक्ष करू नका, कारण या संकेतामध्येच तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळेल. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. कमेंटमध्ये ओम नमः शिवाय लिहा आणि श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा आणि मराठी राशी भविष्य या परिवाराचा भाग बना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय.